कारण सुलतान भेटला आणि जेव्हापासून गोठ्याला त्याचा पाय लागलाय तेव्हापासून धुमाळांच्या घरात गाड्याचा नाद बसलाय। कारण गावची यात्रा होती, आमचे मित्र आले ते गुंजा ते मला यात्रेला घेऊन गेले बैलगाडा दाखवायला। ट्रॅक्टर 159 टू व्हीलर, एक स्विफ्ट, 5 बुलेट आणि एक पिकअप। केसरी झेंड्या याची ओळख करून देण्यासारखं काही नाही, कारण की याच्यामुळे आमची ओळख आहे। हा बैल म्हणजे नाही का, याच्यामुळे आमच्या संघटनेचं, आमच्या शेतचं, सगळ्यांचं नाव या बैलामुळे। त्याला वाटायचं मयूर आपले कोणीतरी म्हातारा माणूस असेल, चांगला गाडा पळतोय, पायजा बैल घ्यावाला, पण तसलं काही नव्हतं। तिथं ते झाड होतं बियालाच। खरोखर शंकर महाराजांनी आम्हाला त्याचा नंदी दिलेला आहे। आजोबा वगैरे म्हणायचे की पाऊस पडल्यानंतर बैल वांगाळ करून आपण नवीन रक्त करू। बैला 30 ते 40% त्याच्या मनाने पळतो, आणि बैल जर सेकंदावरती आणायचा असेल तर बैलाला खाणं पाहिजे। नमस्कार मंडळी, आता आपण आहोत पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे। पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक ब्रिजेश रखमाजी धुमाळ आज यांच्या गोट्यावर आलेलो आहे। यांच्या गोट्यावरती त्यांचा झेंड्या आणि सुलतान हे जवळपास आता टॉपला पळतात आणि भरपूर अशी नामांकित बैल आहे दावणीला। तर आज त्यांच्या दावणीचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। जवळपास 159 टू व्हीलरचे मानकरी, भरपूर अशी बक्षिस, आणि कालच निमगाव घाटामध्ये झालेल्या स्विफ्टचे मानकरी पण झेंड्या आणि हरणे आहे। तर आज थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे, या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। दादा नमस्कार। नमस्कार। पहिला परिचय द्या आम्हाला। तर आता तुम्ही पाहू शकता तर बेट वस्ती, पेठ सातगाव पठार भागात, आणि आमचा तालुका म्हणजे आंबेगाव तालुका, आणि आंबेगाव तालुक्यात आज तुम्ही पाहू शकता सुलतान आणि झेंड्या हे नाव जास्तच बैलगाडा क्षेत्रात खूप परिचयाचं आहे। लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे नाव जवळपास सगळ्यांना माहीत झाले। याचं मुख्य कारण म्हणजे एक वर्षापूर्वी आमचे बंधू श्री ब्रिजेश धुमाळ हे मुंबई ठिकाणी व्यवसाय करत असतात, आणि व्यवसायादरम्यान ते त्यांचा गावाशी, मुंबईला राहू नये, त्यांची गावाशी नाळ ही जोडलेली असल्यामुळे ते सहज गावाला येत असायचे। त्यांचा पहिल्यापासूनच त्यांचं कनेक्शन गावाशी खूप चांगलं आहे, आणि त्याच्यामुळे हे रिलेशन चांगलं असल्यामुळे ते गावाला यायचे। आणि एक दिवस असाच घडला की पेठच्या यात्रेला ते घाटात बसले होते, आणि त्यांनी हे बैलगाडीचं लोकांच्या प्रति पाहिलेलं प्रेम, हे प्रेम पाहून त्यांनाही एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला ही काय बैलगाडा शर्यत, आपल्याला पण बैलगाडा पळवता येईल की। मग ही मनातून एक इच्छा जागृत झाली, आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला पण बैल घ्यायची। आणि मग तिथून पुढं आम्ही पहिल्यांदा, तुम्ही तिथं पाहू शकता तो सुलतान बैल आहे, पहिल्यांदा सुलतानची खरेदी केली। सुलतान ह्या बैलाला 17,51,000 पहिली खरेदी केली, आणि हे सुलतान झेंड्या ओळखलं जातं। कधी पण आज झेंड्या जरी वेगात पळत असला तरी नावाची सुरुवात ही झेंड्याच्या, सुलतानच्या नावाने होते।
कारण सुलतान हे धुमाळांचं पहिलं रत्न आहे. सुलतानमुळे आज ओळख आहे. कुणी काही म्हणत असले, आज जरी मार्केटमध्ये सगळ्या आंबेगाव तालुक्यात जरी झेंड्याचं नाव असलं तरी आज ओळख ही मिळाली आहे ती सुलतानमुळे. कारण सुलतान भेटला आणि जेव्हापासून गोठ्याला त्याचा पाय लागलाय तेव्हापासून धुमाळांच्या घरात गाड्याचा नाद बसलाय. कारण याच्या पूर्वी धुमाळ घराण्यात कधी, आमच्या घरात पर्सनली कधी गाड्याचा नाद कोणालाही नव्हता. आणि तेव्हापासून जो नाद लागलाय तो आज तागायत आमचा टिकून राहिलाय. आणि ह्यात सुलतान घेतल्यानंतर त्याच्या पाठोपाठ झेंड्या घेतला. झेंड्याला सुलतान घेतल्यानंतर 15 दिवसांनी झेंड्याची खरेदी केली. झेंड्या हा 21,51,000ला त्याची खरेदी केली आणि 21,51,000 खरेदी केली. पहिल्यांदा असं वाटलं की झेंड्या पळतो की नाही, ही खूप मोठी रिस्क होती. कारण आपण जेव्हा कोणत्याही क्षेत्रात पहिल्यांदा उतरतो तेव्हा पहिल्यांदा उतरल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा बैल पळेल का. पण ती एक प्राण्यांप्रती असलेलं प्रेम किंवा देवाच्या आशीर्वादाने आपण म्हणू शकतो की झेंड्या पण सक्सेस ठरला. आणि सुलतानपेक्षा, सुलतानचं तरी मार्केटमध्ये नाव होतं पण झेंड्याचं कोणत्याही प्रकारचं मार्केटमध्ये नाव नव्हतं. झेंड्याने इतकी ओळख निर्माण करून दिली. तर माणूस पैसा खूप कमवतो पण पैशामुळे ओळख नसते माणसाला. ओळख असते ती लोकांना संघटित करून, त्यांच्या प्रती प्रेम दाखवून. ह्या सर्व गोष्टींनी माणसाला ओळख निर्माण करते, माणसाला ओळख भेटते. तर आज ब्रिजेश शेठ धुमाळ आमचे बंधू यांना ही ओळख निर्माण करून दिली. ह्या ओळखीमध्ये सगळ्यात मोठं स्थान जे असेल तर ते सुलतान आणि झेंड्याचे. आपल्या दावणीचा सुलतान बैल, सुलतानची पारख नेमकी कशी झाली? तर सुलतानची पारख मानायला गेलं तर आमच्या बंधूंचे प्रिय मित्र जे की अनिकेत शेठ गुंजाळ, ब्रिजेश शेठ बैलगाडा संघटनेचे मास्टर माइंड यांनी सुलतानला चॉईस केलं. आणि दादा आणि अनिकेत शेठ हे दोघं बसले होते घाटात आणि तेव्हा छंद पाहिला अनिकेत गुंजाळ होता. आणि नंतर त्यांनी सुलतानला पाहिलं आणि आपल्याला पण बैलगाडा पळवायचा असं ठरवलं आणि तिथून पुढे मग सुरुवात झाली. सुलतान आपल्या दावणीला आला, मग सुरुवात कशी झाली तुमची? तर सुलतान पहिल्यांदा दावणीला आला. दावणीला आल्यानंतर पहिला खंडोबाचा घाट म्हणून वडदच्या घाटात सुलतानला न्यायचं ठरवलं. आणि त्या टायमाला टॉपचा बैल म्हणजे किशोर शेठ दांगट यांचा बजरंग होता. तर मग पहिल्यांदा असं ठरवलं की आपल्याला खंडोबाच्या घाटात, देवाच्या घाटात पहिल्यांदा सुरुवात करायची. मग त्यांच्या बैलाची आणि सुलतानची पहिली जुपणी झाली आणि तेव्हाही सुलतानने बाजी मारली आणि पहिल्या 1 नंबरची फायनल तिथे मिळवली. वडद नंतर कशी सुरुवात होती मग पुढं बैलाची? वडच घाटानंतर आपण झेंड्याची खरेदी केली सुलतानसाठी खास आपल्याला. कारण रेग्युलर दुसरे बैल पाहिजे ते भेटतात त्या पद्धतीने आपल्याला सुलतानला पाहिजे त्या पद्धतीने बैल भेटत नव्हता. त्यामुळे आपण घरचा साज बनवण्यासाठी झेंड्याची खरेदी केली. निगुटवाडीच्या टॉपच्या घाटावरती आपण ज्यावेळेस झेंड्या आणि मुंगळा हा एकत्र झुपले त्यानंतर आपण झेंड्याची गती पाहिल्यानंतर आपण झेंड्याची खरेदी केली. आणि झेंड्याची खरेदी केल्यानंतर आपण घरचा साज, त्यासाठी आपण झेंड्या आणि सुलतान या दोघांना एकत्र 79 घाट पळवले. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी का बैलगाडा क्षेत्रातली पंढरी समजली जाणारी पिंपळगाव खडकी या ठिकाणी सुद्धा 1 नंबरची फायनल आणि घाटाचा राजा हा पण किताब इथपासून तर दरमजल करत आपण आजपर्यंत 79 घाट आपण ते एकत्र जुकत ठेवलं. त्यानंतर 69 हे फायनली झाले त्यांच्यात दोघांचे एकत्र. आणि त्यानंतर आपण दोन्ही बैल फोडली. ज्या पद्धतीने सुलतान कधी झेंड्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी झुपले. नंतर मग आपण पहिला घाट आपण लिमगाव झुपला. वारिंगे मामाचा त्यावेळेस ओम्या 1 नंबर फायनल त्यावेळेस सुरुवात. त्यावेळेस नंतर ज्यावेळेस आपण झेंड्या आणि ओम्या एकत्र झुपला त्यावेळेस झेंड्या हे काय आहे हे जगाच्या समोर किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये हे पूर्ण दिसून आलं का झेंड्या हे भविष्यामध्ये काय करू शकतो हे लोकांना त्यावेळेस समजून आलं. ज्याप्रमाणे झेंड्या हा रेग्युलर 3 वर्ष घाटाचा राजा राहिले लिमगाव सारख्या ठिकाणी. सातत्याने घाटाचा राजाच नाही प्रत्येक वर्षी त्यांनी रेकॉर्ड तोडून
ह्या वर्षी सुद्धा सलग 6 दिवस हा पूर्ण सगळ्यात आतून आलेली बारी म्हणजे झेंड्या आणि हरण्या ही 1178 बारी आलेली. आतापर्यंतचा इतिहास ना भूतो आणि भविष्य आज तगायत तरी हा झेंड्यानी करून दाखवलेला आहे. आणि 6 दिवस सलग सगळ्यात आतून बारी ही झेंड्या आणि हरण्याची. ज्याप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये ओम्या आणि खेड तालुक्यामध्ये स्वर्गवासी मन्या हिंदकेसरी मन्या आणि त्याप्रमाणे आंबेगाव तालुक्यामधील एकाच नाण्याच्या 2 बाजू झेंड्या आणि सुलतान यांनी पूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलेलं आहे. झेंड्या आतापर्यंत कोणकोणत्या बैलांबरोबर पळाल्या? झेंड्या खरेदी केल्यानंतर सुरुवातीला आपण आपल्या सुलतान बरोबरच पळवला. 79 घाट झाल्यानंतर काही कारणास्तव आपण त्यांना दोघांना फोडून झुपल्यानंतर बऱ्याचदा आपण सरपंच ओम्या बलमा मन्या परत आपण चिकन्या देवमन गरुडा त्याप्रमाणे आपला बलमा या बैलांबरोबर सावड करून आज तगायत हरण्याबरोबर पुणे सिटीचं रॉकेट म्हणलं तरी हरकत नाही प्रदीप टिंगरे यांचा हरण्या आपण आतापर्यंत झुकला. सुरुवात आपण दामनखेल ह्या घाटामध्ये केली तर कालपर्यंत आपण सेकंद तोडून बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक बारे केल्या दोघांनी पण. लिमगाव सारख्या ठिकाणी काल पण 1178 13च्या घाटात आपण 1178 ही दोघांनी रेकॉर्ड केलेलं आहे. ब्रिजेश शेठ नमस्कार. नमस्कार. बैलगाडा क्षेत्रात कसं काय आपलं पदार्पण कसं झालं? पदार्पण म्हणजे आमच्या पेठच्या गावची यात्रा होती. आमचे मित्र आणि ते गुंजा ते मला यात्रेला घेऊन गेले बैलगाडा दाखवायला. खास अशी यात्रा असते. पाहिले नंतर संध्याकाळी बोलला आपण पण करू. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी तो बैल चॉईस केले 2-3 अशी बैल आहेत मार्केटमध्ये आपण करू. मग त्यांनी घेतले बैल बोलला अशाचे घ्यायचे घेतले झाले चालू. सुलतान घेतला झेंडा घेतला मग झालं कंटिन्यू चालू. मग हा नाद कंटिन्यू तुमचा चालू झालाय आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त यश तुम्हाला भेटलेलं आहे बैलगाडा क्षेत्रात. हे सगळे यांचे मित्र आहेत त्यांचे सहकारी चांगले सपोर्ट करतायत एवढंच आहे. एखादा आम्हाला तुमचा आवडता बैलगाडा घाट सांगा की तिथं खरंच तुम्हाला बैलांनी निमगाव कसं होतं नियोजन किती झाली ती वारी तिथं? मागच्या वर्षी 12-13 झालेली 4-5 दिवसातून आतून होता आणि या वर्षी पण 1178 झाली 5-6 दिवसातून आतूनच. आता तुम्ही मुंबईला असता तिकडं तुमचा बिझनेस आहे तो बिझनेस बघून मग हा छंद कसा काही का? हा छंद मला पाहायला लागत नाही. मित्र परिवार एवढा आहे सगळं नियोजन वगैरे ते करतायत सगळं व्यवस्थित करतायत. आपण घाटात आले चांगल्या मोठ्या घाटांमध्ये मी येतो सगळं व्यवस्थित करतायत. आता कसं असतं नियोजन नेमकं तुमचं टीमचं वर्क कसं असतं? टीम वर्क म्हणायचं तर सकाळी जर बारी असेल तर टाइम नोटीस केला जातो किती वाजता आहे. लवकर असेल तर लवकर उठून देवपूजा वगैरे वडील पण करतात. मुलं वगैरे सगळं तळी वगैरे भरून ती व्यवस्थित सगळं घाटात बैल वगैरे घेऊन येतात सगळं व्यवस्थित टाइम मध्ये सगळं. आता उद्या जर यात्रा असेल तर मग मुंबईहून कसं ऍडजस्टमेंट होतं तुम्हाला यात्रेला? सकाळी लवकर 3-4 वाजता निघाल्यानंतर येतो इथं 2-2.5 तास लागतात यायला. येतो. नक्की कोणता बिझनेस आहे तुमचा मुंबईला? आपल्या इन्फ्राचा बिझनेस पाईपलाईन गॅस इंडियन ऑइल BPCL गॅस ऑइल याच्यात आपलं पाईपलाईन्स आहे. कधी सुरुवात झाली? सिव्हिल वर्क आहे आपले पूर्ण. कधी सुरुवात कशी झाली? 2009 नंतर ना मग डायरेक्ट आता इकडं गावाला कोण असतं आपल्या? आई वडील असतात आणि मित्र परिवार चुलते असतात चुलत भाऊ हे सगळे असतात. आता काल जी यात्रा झाली निमगाव खंडोबा तिथं जर पाहिलं तर तुम्हाला स्विफ्ट गाडी भेटलेली तिथं आणि 1 नंबर फायनलचे मानकरी. खरंच देवाच्या दारामध्ये झेंड्या आणि हरण्यांचं रेकॉर्ड ब्रेक बारी झाली त्या घाटात टाळ्या पण लय झाल्या. त्या आनंदाबद्दल काय सांगसान?
आनंद तर आता सगळ्यांचा श्रेय आहे त्याच्यात. आनंद काय, ती बैल पळतायत. ते आमचे एक मित्र आहेत प्रदीप आप्पा टिंगरे, ते आमचे मित्र असतात सगळे. हे सगळे नियोजन करतात व्यवस्थित, हे करतात, झालं टाळ्या होणारच. बैल पळतायत. खरं सांगायचं म्हणजे ब्रिजेश शेठ धुमाळ एक बैलगाडा क्षेत्रातील संयमी व्यक्ती आहे. नवीन तर बैलगाडा क्षेत्रात संयम कसा बाळगता तुम्ही? शांत राहायचं, काय पाहायचं फक्त, एअरटेल वॉच, देव आहेच. एखाद्या घाटात जर थोड्या जुपणीचा ताळमेळ झाला तर कसं असतं मग? शांत सुधारणा कशी राहायचं, करता? जायचं. पुढचा घाट आहेच ना. सुधारणा कशा सुधारता तुम्ही? हा, मग आपल्या घरी येऊन बोलायचं. पुढचा घाट असतोच, ते आपले चेंजेस करायचे. दादा, आपल्या दावणीचा थोडक्यात परिचय द्या आम्हाला. नमस्कार. पहिल्यांदा तर हा आमचा गुरु, हा आपण निलेश काळे यांच्याकडून घेतलेला. आपण हा कांड्यासाठी घेतलेला. हा 40 फुटाचा बादशाह आहे सध्या तरी. आपण याला एकच पहिलाच घाट आपण याला जुकाटात घेतला. पेठ मध्ये आपल्या गावची यात्रा होती. अतिशय खूप म्हणजे खूप वेगवान पळाला. पुढच्या वर्षी हा सुद्धा आपल्याला जुकाटात दिसेल. ही आमची भक्ती, ही आमच्या म्हणजे जशी दावणीत आली तसं आपल्या झेंड्याची बारी कधीच म्हणजे नाही का मागणं राहिली. प्रत्येक वेळेस सेकंद तोडून बारी झाली. ही आपण आपल्या शेजारचं गाव थुगाव मधून सोपन शेडेरंडे यांच्याकडून आपण हिला घेतली. अतिशय स्पीड, खूप खूप स्पीडची. आणि हा आमचा हिंद केसरी जॉकी. प्रत्येक वेळेस घोडीवर हाच असतो. आणि याचं नाव भूषण डमाले, आणि हाच या घोडीवर बसत असतो कायम. हा आपल्या दावणीतील सगळ्यात लाडका बैल म्हणून आपण याचं नाव लाडके ठेवलंय. हा आपण मयूर शेडवाबले यांच्याकडून घेतलेला गोरा आहे. आता गेला घाट्याचा आपण प्रदीप आप्पा टिंगरे यांचा सर्किट, आणि हा आपण जुकाडात घातलेला. 12-33 बारी झाली लिमगावच्या घाटात, आणि आता हा जुकाडातच पळतोय. हा या बैलाच नाव रॉकेट ठेवलंय आपण, नाही का. हा कांड्यात पळत होता, दोन्ही खांदी पळायचा. 40 फुटाहून हा, आणि याला जोड म्हणून बिल्ला, ही दोन्ही वासरं पळायची. पण आता 2-3 घाट झाले आपण याला कारेगावच्या घाटात आपण जुकाडात घेतला. जुकाडात खूप पळाला. आता दुसरा घाट बघू पुढच्या घाटात याला जुकाडातच घ्यायचा आता. हा या बैलाच नाव सत्या. हा आपला गोरा म्हणजे हा झेंड्या पुढे पळतो. 40 फुटाहून कोणताही गोरा टाका आपण, नाही का. आतापर्यंत आपण जेवढे गोरे टाकले तेवढ्यांना सगळ्यांना सरस झालेला गोरा. या गोऱ्याला आतापर्यंत आपल्या दावणीतही बैल पुरला नाही, आणि आपण इतके बैल लागतोय पण अजून त्याला बैल पुरला नाही. झेंड्या सुलतान पुढे 1 नंबरच्या बारी पुढे पळतो. आपण हा खेड मधून घेतलाय, टाकळकर वाडीतून बंटी काका टाकळकर यांच्याकडून आपण घेतलेला गोरा. हा आपला हिंद केसरी झेंड्या. याची ओळख करून देण्यासारखं काही नाही, कारण की याच्यामुळे आमची ओळख आहे. हा बैल म्हणजे नाही का, याच्यामुळे आमच्या संघटनेचं, आमच्या शेठचं, सगळ्यांचं नाव या बैलामुळे. त्याच्यामुळे याची ओळख करून याच्यामुळे आमची ओळख आहे. हा आपला हिंद केसरी सुलतान, आंबेगाव तालुक्याचं पब्लिकचं भिताड म्हणून याची ओळख आहे. याचं आता काही गेले महिने काही आजारी होता बैल, त्याच्यानंतर बैलाने कमबॅक केला. इथे खालती जो घाट झाला तिथं बैलांनी 11 सेकंद मध्ये बारी विडून आजारानंतर पहिल्यांदाच कमबॅक केला. त्याच्यासोबत RX बैल होता, RX 100. त्याच्यानंतर बैलाला आपण लिमगाव घाट्यात झुपलं, तिथेही बैलांनी चांगला बैल पळाला आणि बैलांनी पहिल्याच बारी भिडवली. हा आपला सोना म्हणजे याची ओळख खऱ्या अर्थाने छोटा झेंड्या म्हणून आपण सगळेजण बघतो, कारण हा सेम टू सेम आपल्या झेंड्यासारखा दिसतो. त्याची पळ सुद्धा झेंड्यासारखी. आता बैल चापल्यामुळे आपण काही दिवस झाले बैल पळवला नाही, पण काही दिवसांनी बैल हा सुद्धा आपल्याला घाटात दिसेल. हा आपण आपल्या शेजारच्या गावातून दस्तुरवाडी मधून नवनाथ गुले यांच्याकडून घेतलेला आहे. हा बिल्ला हा आपण पाईट पाळू करून गावी तिकडून याला घेतलेला आहे. हा आपल्या इथं सध्या 40 फुटाचा बादशाह आहे हा, आणि आपण निलेश काळेकडून घेतलेला गुरु. ही दोन्ही बैल आपल्याकडे कांड्या वाजतात. झेंड्या सुलतान पुढे ही दोन्ही पळतात 1 नंबरच्या वारीमध्ये. हा आपला इंद्रा आपल्याकडं आधी जेव्हा घेतला तेव्हा आपल्याकडे कांड नव्हतं, आपण याला खास कांड्यासाठी घेतलेला. कांड्यात गोरा खूप पळाला, खूप म्हणजे खूप गाठ कांड्या झेंड्या पुढे पळत होता. याला काही कारणास्तव बैल लागत नव्हता, खूप पळायचा बैल, शेजारच्या बैलाला ओढत ताडत न्यायचा. त्याच्यामुळे आपण त्याला काही दिवसांनी जुकाडात घेतलं. आता जुकाडात घेतल्यापासून बैल एवढा पळतोय की बैल जिथे जाईन तिथे 1 नंबर 2 नंबर फायनल, घाटाचा राजा, अशा अनेक पदव्या घेऊन येतोय बैल. आणि आता बैल सध्या चापल्यामुळे आपण बैल पळवलेला नाहीये. हा पण काही दिवसांनी आपल्याला घाटात नक्की पाहायला भेटेल. हा आपला कमान्या. हा आपण जतच्या बाजारातून घेतलेला गोरा आहे. आपण सध्या कांड्यावर पळवतोय, खूप पळतोय गोरा, नाही का. बिल्ला सोबत सुद्धा 2-3 घाट पळाला, 2-3 दुसरा तिसरा घाट आहे.
पण गोऱ्याचा खूप रिझल्ट आहे आपल्याला, लय पळतोय गोरा. आणि हा पण आपल्याला अजून नाही का त्याची स्पीड अजून थोड्या दिवसांनी वाढेल आणि हा पण आपल्याला झेंडे पुढे पाहताना नक्की दिसेल. मयूर शेठ नमस्कार. नमस्ते. आता आपण आहे ते ब्रिजेश शेठ धुमाळ बैलगाडा संघटना पेठ येते. तर खऱ्या अर्थानं ब्रिजेश शेठ आणि तुमची मैत्री कशी काय काय बैलगाड्यामुळेच झाली. सातगाव पठारावरती माझा पॉकलँडचा व्यवसाय, विहिरीची कामं, लँड डेव्हलपिंग, ब्लास्टिंग म्हणजे इकडे चालायचंच. माझे दुसरे मित्र राजू शेठ वाघचौरे, त्यांना आम्ही चिक्या घेतला होता. चिक्याचं मार्केट खूप डेंजर होतं. आज पण चांगला बैल पळतो, कड्याळ पण चांगला आणतो. याच पिरियड मध्ये म्हणजे मला बाहेरून कळायचं, माझे मित्र संपत शेठ पवळे असतील, पिंटू शेठ काळे असतील, बाहेरून कळायचं ब्रिजेश शेठ म्हणून खूप मोठा माणूस आहे, त्याला खूप बैलांची आवड आहे, त्याला बैलगाड्यात यायचंय, पण कुठून दागेदोरच सापडत नाही, कसं यायचं काय यायचं. मी पण बऱ्याच वेळा म्हटलं का ब्रिजेश शेठ सारखा जर माणूस असेल, एवढा मोठा उद्योगपती जर गाड्यात येत असेल, आंबेगाव तालुक्यासाठी, सातगाव पठारासाठी खूप मोलाची आणि खूप म्हणजे कौतुक करण्याजोगी गोष्ट आहे. कारण की आजकाल पाहिलं तर बैलगाडा हा खूप खर्चिक विषय झालाय, त्याचबरोबर हुशारीचा विषय झालाय, संयमाचा खेळ झालेला आहे. पण अशीच ब्रिजेश शेठनी बैल घेतला होता सुलतान. तो बैल घेताना म्हणजे फोन वगैरे झाले होते, पण त्यांना माहित नव्हतं मयूर आबळे नक्की कोण आहे. त्यांना वाटायचं मयूर आबळे कोणीतरी म्हातारा माणूस असेल, चांगला गाडा पळतोय, पायजामा लेंग्यावाला, पण तसलं काही नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस त्यांनी तेच मला सांगितलं की मयूर आबळे मला असं वाटायचं का असा कोणीतरी आहे. मी बऱ्याच जणांच्या कानून नाव ऐकलं होतं. मी म्हटलं मला माहिती होतं का म्हणजे ब्रिजेश शेठ म्हणजे काय व्यक्ती किंवा काय हे, त्याच्यामुळे आमची ओळख झाली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी बैल घेतला. बैल घेतल्यानंतर खरा विषय आला झेंड्याचा. बऱ्याच गाठ्यांमध्ये त्यांना अपयश पण आलं सुरुवातीला. नंतर शेठची माझी चांगली ओळख झाली. शेठ म्हटले आपल्याला दुसरा बैल घ्यायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे घेऊ. ते म्हटले मार्केटमध्ये दुसरा बैल कोणता घेण्याजोगा आहे. तर त्यावेळेस नुकताच गेल्या वर्षी झेंड्या चापला होता. चापून वडगाव कांदारीच्या घाटात सतत 4 दिवस बैल पळाला होता, तिथं पण पाहिला होता. त्याच बरोबर बंदीच्या पिरियडला सुरुवातीच्या तोंडावरती कैलास शेठ गावडे यांच्या बंट्या बरोबर माळुंगी पडवळच्या घाटात बैल झेंड्या पाळताना पाहिला होता. अतिशय आकृत पळाला होता. त्यावेळेस काहीतरी बंटीची मागणी 51 लाख रुपये झाली होती, पण कैलास शेठनी काय जुना नाद असल्यामुळे बैल विकला नाही. त्यावेळेस त्या बैला बरोबर टाकफेक झाल्यानंतर तेव्हा पण बैल माझ्या मनात बसला होता. खूप दिवस फॉलोअप घेत होतो मी बैल घ्यायचा. आणि नंतर शेठचं माझं सहज बोलणं झालं या गोष्टीला. म्हणजे खऱ्या अर्थाने मारुती शेठ मोरडे असतील, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र दादू शेठ कुदळे असतील, त्याचबरोबर राम शेठ तोडकर असतील, म्हणजे या बऱ्याच गोष्टी, या गोष्टीच ही व्यक्ती पण कारणीभूत आहे. सहज मी बसलो होतो मारुती शेठन, मी गप्पा मारित होतो बैलगाड्याच्या, तेवढ्यात ब्रिजेश शेठचा फोन आला. खरं तर आम्हाला दुसरा एक बैल घ्यायचा होता. बाकीच्यांचं म्हणणं होतं का तो बैल घ्यायचा, मी त्याचं नाव नाही सांगू शकत, पण त्यावेळेस माझा विरोध होता का आपल्याला तो बैल नाही घ्यायचा, झेंडा घ्यायचा. त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला बैलाची किंमत एक सांगितली होती, तिथे गेल्यानंतर वेगळी किंमत सांगितली. तिथे गेल्यानंतर ब्रिजेश शेठचा माझा फोन झाला. मी बावड्याला एकच सांगितलं, म्हटलं शेठ आज व्यवहाराचं काय होईल मला नाही माहिती, मी बैलाच्या व्यवहाराला चाललोय, पण मी एकच सांगतो जर मला तुमच्याबरोबर दोस्ती करायची असेल तर हा बैल घेतल्याशिवाय मी घरी येणार नाही. आणि जर बैल जर नाही घेतला तर तुमची नाही दोस्ती नाही. हा ठीक आहे दोस्ती, तेवढंच राम राम श्याम श्याम, मी काय गाड्यात लक्ष देणार नाही. त्यांचं पण एक वाक्य होतं, तुम्हाला काय करायचं करा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसा घ्यायचा तेवढ्याला घ्या, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे तर बैल घ्या. मला एवढा सपोर्ट केल्यानंतर खूप रात्रीची 1-1:30 वाजली होती. 1:30 वाजता बैलाचा म्हणजे बैल खरोखर 21 लाख रुपयाला मागून सुद्धा दिला नाही. 27,27,000 रुपये मानायचे. फार वैतागलो होतो, कंटाळलो होतो. म्हणजे अशी मानसिक चिडचिड झाली होती, ताणतणाव झाला होता. पण मनात एकच होतं बैल घ्यायचा. गाडीला स्टार्टर मारेपर्यंत मला वाटत होतं कुठून तरी मागून म्हणतील थांबाऊ बैल घ्या, इसार द्या, पण तसं काय आलं नाही. मी खंडोबाला म्हटलं देवा आज पहिल्यांदा मी अपयश होऊन कुठंतरी घरी चाललोय, लय वाईट वाटलं होतं. पुढे गेलो, एक वडा होता, वड्यापाशी 2 मिनिटं शांत थांबलो. खऱ्या अर्थाने बरेच फोन येत होतो, जेवलेलो नव्हतो बिलकुल, 1-1:30 वाजले होते. पण तेवढ्यात मला मागून फोन आला. आल्या मी सगळ्यांना म्हटलं गप्प वाचायचं, कुणीच काय बोलायचं नाही. मला माऊली शेठ दाभाड यांचा फोन आला, ओ शेठ असं काय करताय,
तुम्ही आमच्या बैलाचे मालाचे मोल केलेले आहेत, तुम्हालाच बैल द्यायचा. म्हटलं बैल द्यायचा, पण बैल मी शेवटी नाही वही करता करता 21,51,000 रुपये केले. त्यांनी थांबवलं. जिथं थांबवलं म्हणजे खरोखर डोळ्यात पाणी येतं, अंगाला काटे येतात. ते झाड होतं, झाडापाशी उभा होतो मी. नंतर पाहिलं बैलाचा व्यवहार झाल्यानंतर तिथं ते झाड होतं बियालाच. खरोखर शंकर महाराजांनी आम्हाला त्याचा नंदी दिलेला आहे. ब्रिजेश शेटचा माझा फोन झाला. फोन झाल्यानंतर मी म्हटलं बावड्या आपण बैल घेतलं. बावड्या ते म्हटले झाला का व्यवहार बैलाचा? म्हटलं बावड्या आपण बैल नाही घेतला, आपण गाड्याला घरी घेऊन चाललोय. मला माहित नाही त्यांनी ऐकलंय काय, मला नाही माहिती, किंवा तो माझं किती ऐकतो. कधी कधी कानात बोलतो मी त्याच्याबरोबर, गप्पा मारतो. पण त्या दिवसापासून आजपर्यंत खरं शेखर शेठ तुमच्या युट्यूब चॅनलला मी खरोखर धन्यवाद देतो. आमच्या घरी गाड्याळ आहे, आम्ही टेन्शन नाही घेत. आमच्याकडं म्हणजे हे गाड्याळ आणि ते बिताडे, आणि जेव्हा गाड्याळ आणि बिताडा असेल, मागच्या वेळेस सुनिया अण्णा शेळकेंनी सांगितलं होतं खेड तालुक्यात म्हणजे आमच्याकडे ओमे आहे. मी सर्व बैलगाडा मालकातील पुणे नगर जिल्ह्यातील सर्व म्हणजे माझी काय मी त्या लेवलचा माणूस नाही आमदारकीचा, पण मी सगळ्यांना सांगतो आमच्या आंबेगाव तालुक्यात झेंडे आहे, आमच्या आंबेगाव तालुक्यात सुलतान आहे, आमच्याकडे गाड्याला आहे आणि आमच्याकडे बित्ताड पण आहे. गेल्या वर्षी जर पाहिलं तर सुलतान आणि झेंड्या हे जुकाट पळत होतं, पण म्हणून तेवढा सेकंद येत नव्हते. बारी व्हायची पहिल्यात, घाटाचा राजा पण व्हायची. पण आता चालू सीझनला जर पाहिलं तर रेकॉर्ड पैकी बारी व्हायची, सेकंद आतमध्ये येतोय डायरेक्ट. तर काय नेमकं तसं गेल्या वर्षीच म्हणजे खूप छान प्रश्न विचारला, त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थाने जर विचार केला गेल्या वर्षी झेंड्या सुलतान दोन्ही बैल एकत्र पळत होती. म्हणजे ब्रिजेश शेटचा माझा खूप वेळा विचार आला का, मी बावड्याला खूप वेळा म्हटलं बावड्या आपण बैल फोडू, बैल फोडल्याशिवाय आपलं गाड्याला येणार नाही. पण आमच्याकडे गेल्या वर्षाचे पण फोटो आहे, ते तुम्ही मीडियाला नक्की दाखवा, माझी अशी विनंती आहे. आज या वर्षी ज्या बैलांच्या ताकदी आहेत, ज्या बैलांना जी रग आहे ती गेल्या वर्षी नव्हती. खाणं पिणं आहार याच्यात खूप मोठा फरक होता. गेल्या वर्षी आमचे 3-4 पॉईंटावर गाडा व्हायचा. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच दावणीवरली दोन्ही बैल एकमेकावरती चिडती नाही. समजा तुम्ही मी आपण दोघं भाऊ आहेत आणि आपल्याला जर एखाद्या चांगल्या आखाड्यात उतरवलं, आपण दररोज एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र उठणं बसणं, एकत्र वागणं, त्यावेळेस आपण कुस्ती करताना सुद्धा बऱ्याच वेळा विचार करू आपण एका घरात राहून आपण कसं एकमेकाला चितपट करायचं. तसाच प्रश्न येतो. आजकाल गाडा जिकडं तिकडं, सुरुवातीला गाडा पळायचा हा घरची 4 बैल असायची, पण त्यावेळेस घाट 400 फूट किंवा 395 390 फुटाचे घाट असायचे, 12 सेकंद गाड्याला असायचं. पण हल्ली जर विचार केला 415 417 420 फुटाचा घाट आलाय आणि 20 आणि खऱ्या अर्थाने 12 सेकंद पळायचे. म्हणजे आज बैलाला कमीत कमी 15 ते 20 फूट जास्त पळायचे. म्हणजे दिवसेंदिवस कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. गेल्या वर्षी बैलांमध्ये जो आर म्हणत होतो तो आर शास्त्र आम्हाला कळत होतं, पण मान्यावर तितक्याप्रमाणे आम्ही अंमलात आणलं नाही आणि बैलांची मेहनत केली नाही. आम्ही पावसाळ्यात ज्या वेळेस पाऊस पडल्यानंतर बैल मोकळी होती, मी ब्रिजेश शेटला म्हटलं त्यावेळेस का बैल आपण वंगाळ करू, बैल उतरू. कारण की जुने वडिलोपार्जित आजोबा वगैरे म्हणायचे की पाऊस पडल्यानंतर बैल वांगाळ करून आपण नवीन रक्त करू. पण ब्रिजेश शेट खूप अभ्यासू आहे, जरी गाड्यातला ग कळत नव्हता तरी त्यांनी मला 2 प्रश्न केले. मयूर शेट आपण आहे ना बैल तयार वांगाळ करण्यापेक्षा बैल आपण तयारच करू, पण बैलांकडून आपण मेहनत करून घेऊ. म्हणजे मला हा मुद्दा पटला. वांगाळ का करायची? कधी कधी काय होतं, जनावर तब्येत कमी करण्याच्या नादात इतकं कमी होतं का त्याचं कॅल्शियम उतरून निघून गेलं का परत त्या जनावराला तेवढी गती सापडणं सुद्धा अवघड जातं. मग आम्ही काय केलं, बैलांचे रतीब हाय असे चालू ठेवले, पण संघटनेच्या माध्यमातून 2-3 दिवसातून बैल एकदा इथं सौरंग्याचं खूप मोठं मंदिर आहे दत्त महाराजांचं, तिथं पायथ्याशी न्यायचं. खरं तर याचं सगळ्यात महत्वाचं श्रेय अनिकेत शेठ गुंजाळे आपल्या शेजारी उभे आहेत यांना जातं. माझ्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर बाळू सुलतान नावानी, त्यांचं टोपण नाव बाळू आहे, पण मी त्यांचं नाव सुलतान ठेवलेलं आहे. कारण की बैलगाड्याची पार्श्वभूमी म्हणजे बैलगाड्यात कोण किती पैशावाला, कोण किती मोठा किंवा कोण काय याच्यापासून सुरुवात होत नाही. खऱ्या अर्थाने जो शून्यातून सुरुवात करायला बरोबर असतो तोच खरा मोठा मित्र. तसा ब्रिजेश शेटला मी जरी म्हणजे मी खूप जवळचा मित्र आहे, तेवढ्याच तोला मोलाचा आज अनिकेत शेठ गुंजाळेत. कारण की त्यांनी खूप सहकार्य मोलाचं बैल घेण्यापासून
सांभाळण्यापासून सगळी कामं तेच करतात. म्हणजे पडद्यामागं बरेच हिरो येतात, मी बैल झुपतो, मी माझ्या पद्धतीने बाईट देतो, हे करतो ते करतो, नियोजन करतो. पण मी अंतकरणातून सांगतो, पडद्यामागचा खरा हिरो आमचा असेल तर अनिकेत गुंजाळे, बाळासाहेब आहे. बाळासाहेब नावात खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद असलेले बाळासाहेब आहे. तर खऱ्या अर्थाने बैल इथून सोडायची, चौरांग्याच्या पायथ्यावरती खाली पायथ्याशी न्यायचं. कमीत कमी 350, 400, 500 मीटरचं अंतर आहे, अर्धा किलोमीटर. आणि हाईट पाहिली तर कमीत कमी 300, 350 फूट उंची. एवढ्या चढावरती बैल न्यायची, खाली आणायची. त्याचबरोबर इथून बैल भरायची. गिरवलीला खूप मोठा छान तलाव आहे पोहण्यासाठी, तिथं बैल पोहली. या गोष्टींमुळे काय झालं तर बैलांचा दम जिरून गेला. आज पण मी म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं, आज बैल झोपला, संध्याकाळी झोपला तरी परवा झोपू शकतो. बैलाच्या अंगात मुळात रग पाहिजे, त्याच्या अंगात मुळात पाळण्याचे गुण पाहिजे, त्याचं शरीर पाहिजे, त्याला छाती पाहिजे, त्याचे हातपाय दष्टपुष्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, पळण्यासाठी त्याच्यात राग पाहिजे, त्याच्यात चपळपणा पाहिजे. तिसरी गोष्ट, जर बैल पळायचा असेल तर त्याला शरीर पाहिजे, त्याला एक आगळा वेगळा बांधा पाहिजे. चौथी गोष्ट, बैल जर पळणारा बैल असेल तर त्याला घडवणारा सुद्धा गुरु तेवढ्याच महत्वाचा, तेवढ्याच तालमीचा पाहिजे. त्याला सगळ्यात महत्वाचं, बैल 30 ते 40% त्याच्या मनाने पळतो. आणि बैल जर सेकंदावरती आणायचा असेल तर बैलाला खाणं पाहिजे. मी आत्ता पण सांगतो, आत्ता पण तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो, आमच्या बैलांच्या रतिबाचे डबे चेक करा. आजही आम्ही पहिलवानाच बैलांना खाणं देतो. आमच्या इथं बैलांना खऱ्या अर्थाने शेंगा, गुळ, त्याचबरोबर खारीक, त्याचबरोबर हरभरा बारडा, हरभरा कोरमा, गहू बारडा, त्याचबरोबर शेंगदाणा पेंडा असती, त्याचबरोबर खारीक असती. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या जे पैलवानाला खाणं देतो. निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जेवढं पेराल तेवढं उगवतं, आणि जेवढं उगवतं त्याच्यापेक्षा जास्त पिकतं. म्हणजे तुम्ही शेतीत जर एक दाणा टाकला तर त्याच्यापासून निसर्ग तुम्हाला 100 दाणे देतो. तुम्ही जर बैलांना 1 पट प्रेम दिलं तर त्याचं आउटपुट तुम्हाला 4 पट भेटतं. आणि याच जे 21 घाटाचा राजा आहे, जाईल तिथे 1 नंबर फायनल होती, त्याचं खरं श्रेय तर बैलांना खूप जीव लावला जातो. गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी बैलांचं प्रत्येकाचं जर वजन केलं तर 100-100-125 किलोनी जास्त आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला, गेल्या वर्षी फक्त आम्हाला गाडा कळत होता, आता आम्हाला गाडा कसा पळवायचा आणि कसं टोपला राहायचं हे अनुभवातून कळतंय. आणि आम्ही बैल घडवली, आम्ही त्यांचा व्यायाम केला, प्रत्येक गोष्ट त्यांना जी लागती ती केली. कधी आराम द्यायचा आणि कधी बाहेर काढायचं हे पण कळालं. आता खरंच ब्रिजेश धुमाळचं आपल्या झेंडे आणि सुलतानी खूप मोठं नाव केलेलं आहे. पुणे नगर जिल्ह्यात तर केलेलं त्याचे, पण 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेले. तर आता बैलांचा सांभाळ शेवटपर्यंत होईल का? खूप छान प्रश्न विचारला. आजकाल बैलगाड्यात अशी गोष्ट दाखवायला म्हणजे बायला भेटती का, म्हणजे एक वाक्य का, मकबराची मिनार झाली, मम्मी घरात आली, मम्मीच पाहून या, आई निघून गेली, आई निघून गेली. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात होतो का जुनं आहे ते 100% सोनं आहे. आज या बैलांनी फक्त सातगाव पटरा असेल, आंबेगाव तालुका असेल, पुणे नगर जिल्हा असेल एवढ्या पुरतं नाव नाही ठेवलं. तर कधी जर बैल घ्यायला गेलो तर सहज म्हणतात, हो तुम्ही झेंड्या झुपता का, झेंड्याचं नियोजन करता का. कधी कधी तो म्हणले जायचे, ब्रिजेश शेठ तुम्ही आहे का? नाही, ब्रिजेश शेठ माझे मोठे बंधू आहेत. सगळं नियोजन आम्ही सगळे एकत्रच करतो. ही बैल, मी तुम्हाला शेवटपर्यंत माझा शब्द आहे, ही बैल यांचं शेवट हार फेटा घालूनच होईल. ज्याप्रमाणे मान्याचं संगोपन झालं, मान्या बैलगाडा क्षेत्रातील देव म्हटला जातो, त्याला पण मी आदरांजली या ठिकाणी वाहतो. ज्याप्रमाणे मान्याचा शेवट झाला, या 2 बैलांचा शेवट या ठिकाणीच होईल. आणि मी अजून पण सांगतो तुम्हाला, आम्ही फक्त झेंड्यावर सुलतानवर आलो नाही, पुढच्या वर्षी मार्केटमध्ये आम्ही काहीतरी नवीन लॉन्च करणार आहे. जेव्हा गहू तेव्हा पोळ्या, आज काही गप्पा मारण्यात मजा नाही, तेव्हा सांगू काय आहे ती. पण झेंडे आणि सुलतान या तोडीच काहीतरी असेल. आता तरुण पिढीला कसा सल्ला असेल तुमचा बैलगाडा शर्यतीबद्दल? बैलगाडा क्षेत्र म्हणजे बरेच जण म्हणतात तरुण याच्यात आले, याच्यात व्यसन दिनता आली, किंवा याच्यामुळं पोरं कामधंदा कमी करायला लागली. तरुण पिढीला मी हे सांगेल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात एक वेगळं आहे. आता आपण शेतकरी, आपला करमणुकीचं साधन आहे, किंवा बैलगाडा क्षेत्र आपल्या जिव्हाळ्याचा विषय.
आपल्याकडं जर घरात चांगल्या घरात गेलं किंवा आपण आपल्याकडे एक पैलवान आणि एक बैल किंवा बैलगाडा हे दोनच छंद आहे आपले. जे बैलगाडा क्षेत्राला नाव चुकीचं ठेवतात किंवा तरुण पिढीला काहीतरी वेगळं सांगतात त्यांना मी एक सल्ला देईल का बाकीचे काही नाद करण्यापेक्षा आज आमची संघटना आहे. आज या आमच्या संघटनेत म्हणजे स्पष्टपणे सांगतो ब्रिजेश शेट पण आहे, सगळी पोर आहेत. याच्यातली काही मुलं चुकीच्या मार्गावरती होती. म्हणजे थोडक्यात सांगतो, क्लिअर सांगतो, स्पष्ट बोलायला मला खूप आवडतं. म्हणजे एक 20 पोरांमध्ये 2-3 पोरं पिणारी होती. बैलगाडा चालू झाला, बैलगाड्यात आली, ब्रिजेश शेट कायम टाउचर करायची. तुम्हाला माझ्या संग राहायचं असेल तर तुम्हाला असं वागायला लागन, तसं वागायला लागन, तुम्हाला हे करायला लागन, ते करायला लागन. तर त्यांच्यावरती बोलून बोलून परिणाम झाला. मी नाव नाही घेत कोणाचं, आता ते इथं अवेलेबल पण आहे 2-3 पिणारांमध्ये. आज ते वास पण घेते नाही, सुपारी पण खात नाही. म्हणजे मला एक सांगायचंय, हे क्षेत्र चांगलंय. बाकी दारू पिणं किंवा बाकीचे काही चुकीचे नाद करणं, जुगार खेळणं याच्यापेक्षा हा नाद खूप चांगला आहे. हा नाद माणूस घडू शकतो. मी लोकांचं उदाहरण नाही सांगत. आज माझा जो पॉकलँड व्यवसाय चालू आहे किंवा ब्लास्टिंग जो व्यवसाय आहे, मी 7-8 पॉकलँड आहेत. मी चांगला व्यवसाय करतो, विहिरीचे कॉन्ट्रॅक्टर करतो, डेव्हलपिंगची कामं करतो. आज माझा जो व्यवसाय चाललाय तो फक्त बैलगाडा क्षेत्रावरती चाललेला आहे. समाजात ओळखी वाढत गेले, कामाचा दर्जा चांगला दिला, त्याच्यामुळे व्यवसाय उत्तरोत्तर वाढत गेला. त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्राला काहीतरी चुकीचं मानायचं असं नाही. दुसरी गोष्ट, मी बैलगाड्यात येणाऱ्या म्हणजे जी काही तरुण पिढी आहे तिला असं सांगेल, जर आज तुम्ही खऱ्या अर्थाने विचार करा, 20,000 रुपयाचा गोरा आणला, 20,000 रुपयाचा गोरा आणला, चांगला शिकवला, चांगला गाडला, तर त्याचे भविष्यात 20 लाख रुपये होतात. तर 20,000 जर बँकेत टाकून जर डबल करायचे असतील तर त्याला कमीत कमी 8 वर्ष लागतात. 8 वर्षात पैसे डबल होतात. पण बैलगाडा क्षेत्र असं आहे की तिथं 20,000चे 20 लाख म्हणजे कितीतरी पटीनं पैसे वाढवायचे असेल तर बैलगाडा क्षेत्र आहे. बैलगाडा क्षेत्राक व्यावसायिक म्हणून पाहिलं तर गंगा चाललेली हात धुवून घ्या किंवा 2 रुपये गडून घ्या, उदरनिर्वाह करा. बैलगाडा पळवताना शांत डोकं ठेवा, ही संयमाची लढाई आहे. आमची पण 2-3 वेळा झाले वादविवाद, खालून बोलणं येते, या गोष्टी आपल्याला पटत नाही. बैलगाडा जर पळवायचा असेल तर शांततेची संयमाची लढाई पाहिजे. मी आवर्जून नाव घेतो बाळासाहेब जवळेकरांचं. खडकीच्या घाटात बैल पळाली, निशाणावाला आमचे रिलेटिव्हच आहेत, पाहुणे आहेत, खूप म्हणजे त्यांचं या क्षेत्राशी काही घेणं नाही, पण अचूक निशाणावाला म्हणून त्यांची ओळख आहे. पण बैलच एवढी पळाली का त्यांना पण मोह आवरला नाही गाडा पाहण्याचा. बैल निघून गेली, त्यांनी त्यांची चूक कबूल केली का मी बैल पाहतानाच्या नादात हे झालं नाही. अख्खा घाट ओरडत होता, हे होत होतं, ते होत होतं. नाना जवळ आले, मी होतो त्या ठिकाणी. नाना म्हटलं चुकून झालंय, दुसरं कुणी असतं तर दांगा केला असता, गाड बंद पाडला असता. पण जो पंचांनी निर्णय दिलाय तो त्यांनी मान्य केला. जर गाडा जर चांगला पळवायचा असेल, जगाला जर चांगले संदेश द्यायचे असेल, मी लोकांना पण आमच्यांना पण हेच सांगतो, भांडणं तंडणं वादविवाद नको. आपल्याला खूप चांगलं आपलं एक आगळं वेगळं नाव, आपण एका बाजूला आपला झेंडा लावीत चाललोय, दुसऱ्या बाजूला आपल्याला नाव खराब नाही करायचं. शांततेची लढाई आहे. जरी आपण जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालत असलो तरी आपले विचार हे धोत्राची पाहिजे. भविष्यात जर भविष्य घडवायचं असेल तर खऱ्या अर्थाने वैचारिक माणसं बरोबर पाहिजे. आज पण मी सांगतो, माझं वय जास्त नाही, माझं वय चाललंय 35, पण माझे मित्र हे 70 वर्षाच्या वयाचे आहेत. त्यांच्याकडून आयता अनुभव भेटतो, त्यांच्याकडून जगायचं कसं, वागायचं कसं हे कळतं. आणि या बैलगाडा क्षेत्रातून जागायचं, वागायचं, घडायचं ह्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्राला लागलेला डाग कुणी म्हणत असेल असं चाललंय तसं चाललंय, या गोष्टी चुकीच्या आहे. 100% चांगल्या गोष्टी चालू आहेत बैलगाड्यात. आता दिलीप अण्णा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव घाटामध्ये भव्य बैलगाडा शर्यत भरली होती. 5 दिवस बैलगाडा शर्यत होती आणि 6व्या दिवशी मेगा फायनल आणि फायनलचा थरार अशी बारी झाली होती. तर पहिल्या राऊंडला जी आपली बारी झाली होती त्याच्यानंतर मेगा फायनल आली. मेगा फायनलला खरंच एका अर्थाने 11 सेकंद 78 मिली पॉईंट हे गडाळ आलेलं. तर तुमच्या बाऱ्या व्हायच्या आधी घाटामध्ये भरपूर बाऱ्या झाल्या, त्या बाऱ्या पण खूप आतमध्ये चालल्या होत्या. नेमकं काय वाटत होतं, गडाळ कसं लागण असं वाटत होतं तुम्हाला? जसं बैलगाडा क्षेत्रात म्हटलं जातं, जसं क्रिकेटमध्ये धावपट्टीला महत्व आहे तसं बैलगाडा क्षेत्रात सुद्धा धावपट्टीला खूप महत्व आहे. निमगाव घाटात पहिला दिवस मामांच्या दोन्ही बाऱ्या खूप चांगल्या झाल्या.
एक बारी 1182 झाली आणि एक बारी 1196 झाली. खूप बैल पळाली, खूप छान बैल पळाली. ब्रिजेश शेट्टाने आम्ही दोघं बसलो आणि संध्याकाळची आमच्या गप्पा पण झाल्या. ओ शेट म्हटले जरा अवघड वाटते. मी म्हटलं वारंगे मामाची बैल खूप पळालेली आहे, धावपट्टी एवढी पेन राहिली, आपलं गाड्या किती येतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर नाईलाज असतो, धावपट्टी लूज झालेली होती. खूप हे केलं पण म्हणजे पाय वगैरे जायचे धावपट्टीत. त्याच्यामुळं आमचा पहिला राऊंड 11 सेकंद आणि 94 झाली. घाटाचा राजा दुसऱ्या दिवशी झाला, तिसऱ्या दिवशी आमचा घाटाचा राजा झाली. मामांच्या गाड्यावर खूप छान लागलेलं होतं, खूप बैल चांगली पळाली होती. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, कारण की ती बैल आमचीच आहे. रामनाथ विष्णू वारंगी असेल, त्याचबरोबर डी साम्राज्य बैलगाडा संघटना असेल, त्याचबरोबर RX100 म्हणजे अतुल शेठ कानडे असतील, त्याचबरोबर कृष्णा शेठ डेरंगी असतील, त्याचबरोबर राम शेठ तोडकर असतील, त्याचबरोबर आमचे जयसिंग शेठ गेवडे असतील, राजू शेठ वाघचौरे बैलगाडा संघटना असेल, त्याचबरोबर पैलवान कुशाल शेठ मयूर वाबळे म्हणजे आमचीच बैल असतील, अमर मित्र मंडळ असेल, त्याचबरोबर कुमजाई माता मित्र मंडळ असेल. म्हणजे ही जी नावं घेतली अजून पण भरपूर नावं आहेत. प्रदीप शेठ टिंगरे बैलगाडा संघटना असेल, म्हणजे त्याचबरोबर लवसाहेब सातपुते PSI ही पण एक बैलगाडा संघटना असतील. म्हणजे आम्ही सगळे गोळ्या मेळ्याने प्रेमाने राहतो. सगळ्यांच्या बाऱ्या खूप चांगल्या झाल्या. मला एकच सांगायचंय, पण संध्याकाळी आम्ही चिंतन केलं बा आपली बारी कशामुळे लांब गेली किंवा 11-94 का गाड्या आलं. आम्ही बसलो होतो दोघच. मला म्हटले आपलं गाड्या थोडं हे झालं, काय नाही म्हटलं, ती पण बैल आपलीच आहेत, आपलंच गाड्याला आलंय, उलट स्टेटस पण ठेवलं, काय नाही अडचण. पण खूप अभ्यास केल्यानंतर असं कळालं की धावपट्टीत पाय गुंतत होते. ठीक आहे आपल्याकडे वेळ आहे म्हटलं, आणि आमच्या दोघांचं बोलणं पण झालं होतं बैल सोडायच्या अगोदर. आज आपण काहीतरी वेगळा विक्रम करू. बैल पण खूप फ्रेश होता आणि बैल सोडल्यानंतर खंडोबा रायांनी खरोखर ब्रिजेश शेटची खूप भावना आहे, माझी पण खूप भावना आहे. कारण की ज्या दिवशी बारी असेल त्या दिवशी आम्ही दोघं जर म्हणजे ब्रिजेश माझ्याकडून तरी कधीतरी मिस होईल, पण ब्रिजेश शेट सकाळचं जर भेटायचं ठरलं तर 5:30-6 वाजता खंडोबाच्या मंदिरातच भेटतील. शेटची खूप भावना, माझी खूप भावना. देवाने आम्हाला कौल दिला. खऱ्या अर्थात सेमीला आमचा गाडा 11 सेकंद 72 मिली पॉईंट आला. खूप आनंद वाटला, खूप मन भारावून आलं. कारण की झेंडे घेतल्यापासून 3 वर्ष झाले सतत घाटाचा राजा तिथं आहे, आणि 3 वर्षात आतापर्यंतचे जे निमगावचं रेकॉर्ड आहे ते पण झेंड्यांनी 11-72 आणि हरण्या या दोघांनी एक विश्व म्हणजे निमगावचा एक पुणे नगर जिल्ह्यातला एक विक्रम केल्यासारखं झालंय. खूप छान विक्रम, खूप छान बैल पळाली. फायनल जरी झाली असती तरी एक चांगलं गाड्या पाहायला भेटला असतं. मान्यानंतर म्हणजे मान्याची बराबरी कोणीच करू शकत नाही. मान्या हा बैलगाडा क्षेत्रातील देव आहे. जर मान्यानंतर जर आज जर कोणाची जर क्रेज असेल किंवा मी माझ्या बैला बाबतीत मी सांगणं चुकीचं आहे, पण आपण आपल्या पोराची स्तुती केली पाहिजे. अजून आपल्या पुढे भरपूर विक्रम आहेत, आपल्याला अजून भरपूर पुढे जायचंय. त्याप्रमाणे आज आमच्या झेंड्यांनी खूप चांगले चांगले वर्षात विक्रम केलेले आहेत. भविष्यात आमचेच विक्रम आम्हाला सुटतील का नाही गॅरंटी नाही, पण बैल खूप पळाली. आणि खऱ्या अर्थाने आम्ही आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या यात्रेचं, खंडोबा महाराजांच्या यात्रेचं आम्ही टॉपर ठरलो. आणि शुभ गाडीचे खरे खुरे मानकरी ही गाडी तिघांमध्ये दिली. बाकीची पण बैल खूप पळाली, खूप कॉम्पिटिशन होतं, बैल चांगली पळाली. पण आनंद वाटला की खऱ्या अर्थाने आम्हाला कौल भेटला. निकाल म्हणजे आम्ही स्विफ्ट गाडीचे मानकरी झालो. खरोखर खूप छान नियोजन. मी आवर्जून सांगल, रामकृष्ण टाकळकर हा असा व्यक्तिमत्व आहे किंवा असा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, जिथं लात मारील तिथं 100% पाणी काढील. बैलगाडा ज्यावेळेस बंदी होती त्या बंदीत खरोखर खूप मोलाचं मार्गदर्शन करून खूप कष्ट करून बैलगाडा क्षेत्र चालू केलं. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीत सुद्धा खूप नियोजन, नवनाथ शेटोले असतील, सर्व जी आकाश हॉटेलची टीम असेल, सर्वच मंडळी किंवा निमगाव देवस्थानची जी टीम असेल किंवा खेड तालुक्याची जी सर्व आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, युवा मंचाचे कार्यकारी पदाधिकारी असेल, एक आगळी वेगळी यात्रा, एक आगळं वेगळं नियोजन, एक आदर्श ठेवण्याजोगं हे रामभाऊ शेठ टाकळकरांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचबरोबर
गड्याळ मास्टर नितीन शेठ ठिगळे खूप छान न्याय निवाडा दिला. निकालाचं काम नेण्याचं काम खूप छान केलं. कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होतं, शेवटी माणूस आहे, किरकोळ कारकोळ चुका होऊ शकतात, त्या समजून घ्यायच्या असतात, पुढे चालायचं असतं. एक दोन वेळा असं जाणवलं होतं, पण मी ब्रिजेश शेठला खरोखर सांगितलं त्या माणसाचं काही कोणाशी काही वैर किंवा वादविवाद काही नाही, खरोखर चांगलं नियोजन केलं. त्याचबरोबर निशाणावरती बंटी शेठ साबळे होते, चांगलं कौल दिलं, चांगला न्याय दिला. पहिल्या गाड्यापासून शेवटच्या गाड्यापर्यंत एक आदर्श ठेवण्याजोगी गोष्टी घडल्या. धन्यवाद. विशाल शेठ, प्रत्येक घाटात जाईन तिथं तुम्ही सुट्टीला असता तुम्ही नाही का, सुलतान म्हणा झेंड्या म्हणा, तर नियोजन कसं असतं तुमचं घाटात गेल्यानंतर? नियोजन आहे सकाळची वेळेला भरायची, लवकर घाटात जायचं, काय असेल टोकन त्या टोकनला गाडा घालायचा आहे, त्या टोकनलाच बारी करायची. सगळा मित्रपरिवार असेल सर्व सोबत असतो. आता पठार भाग म्हणलं तर कसा असतो मित्रपरिवार घाटामध्ये आता? आणि तुमचा पठार भागावरती आपले सगळे ब्रिजेश शेठ धुमाळ बैलगाडा संघटनेचे सर्व कार्यकर्ते असतात. आणि घाटात गेल्यानंतर कसं असतं नियोजन नेमकं? घाटात गेल्यानंतर बैल उतरवायची, बैल बांधायची, टोकन किती चाललाय तो पाहायचा, त्याच्यानंतर गाडा घातल्यानंतर किती गाडी राहिलेत, मग बैल सोडायची, आणायची, सगळी टीम असते. आता झेंड्या आणि सुलतान भरपूर घाट त्यांनी फायनली केल्या, घाटाचा राजा झाले, तर बक्षिसांचं स्वरूप कसं होतं त्यांचं? किती बक्षिस भेटल्यात आतापर्यंत? आतापर्यंत 1.5 वर्षात भरपूर गाडी झाली पुणे नगर जिल्ह्यात. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ट्रॅक्टर, 159 टू व्हीलर, 1 स्विफ्ट, 5 बुलेट आणि 1 पिकअप अशा भरपूर बक्षीस आपल्याला भेटली. कॅश स्वरूपात रक्कम भेटली आपल्याला. बैलांचा स्वभाव कसा असतो होता? घरी स्वभाव कसा आहे आणि घाटावर गेलो कसा राहतो? घरी बैलांचा स्वभाव साधाचे, घाटात गेल्यावरती आई असा स्वभाव त्यांचा. त्यांना घाटात आलं का काय करायचं ते त्यांना कळते. खरं सांगायचं म्हणजे आता चालू सीझन मध्ये पुणे नगर जिल्ह्यामध्ये पठार भागाचं जे नाव, पेडगावचं जे नाव आपल्या सुलतान आणि झेंड्यानी केले, काय सांगसान याच्याबद्दल? त्या बैल त्यांचे ते काम करत घाटात नेलं का प्रत्येक जाईन त्या घाटात रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा झेंडा असेल, सुलतान असेल, बैल त्यांचं काम करतात तिथं. आता घरचं जुकाट कधी पाहायला भेटणार मला एखाद्या घाटात? घरचं जुकाट करायचंच होतं आता चालू वर्षातच. आता घरचं जुकाट पाहायला पुढच्या वर्षीच भेटेल. साधारणतः एखाद्या शर्यतीला जायला किती खर्च येतो अंदाजे? साधारणतः एखाद्या शर्यतीला जायचं तरी 10 म्हटलं तरी 10-15 हजार रुपये खर्च येतो एक शर्यत करायची म्हटलं. बैलांचा व्यायाम कशा प्रकारे घेता तुम्ही शर्यत जर बंद असेल त्यावेळेस? आता शर्यत चालू असेल तर त्यांचा घाटात व्यायाम होतोयच. ज्यावेळेस शर्यत बंद असेल, पावसाळा चालू झाला त्यावेळेस बैल पोहणी घालायची. इथं सौरंग दत्त मंदिर डोंगर आहे, त्याच्यावरती 4-5 किलोमीटर बैल चढवायची, उतरवायची, दिवसाला दिसाड असा बैलांचा व्यायाम चालू आहे. पावसाळ्यात मेंटेन ठेवायचे त्यांचे शरीर व्यवस्थित. पोहणी आता दावणीला पाहिलं तर खिल्लार जातीची बैल जास्त नाही का, तर बैलांची चॉईस कोण करतं? खिल्लार बैलांची चॉईस आपले ब्रिजेश शेठ धुमाळ बैलगाडा संघटनेतले सगळे कार्यकर्ते ज्या घाटात बसले किंवा बैल पाटला कसा पडतोय काय त्याच्यावरून बैल घेतला जातो चॉईस करून. आता झेंड्याची ज्यावेळेस सुट्टी वगैरे होती घाटात तर स्पीड कसं आहे तळातलं? झेंड्याची ज्यावेळेस सुट्टी होती त्यावेळेस स्पीड तळातलं डेंजर स्पीड त्याचं. झेंडा सुटला का एकदा मागे पाहायलाच लावत नाही गाड्या. झेंडा असन, आरण्या असन, पाहायलाच लावत नाही गाड्या. पाठी मागे पाहिजे. सुलतानचं पण स्पीड चांगलं आहे. सुलतानला पण जसं बैल लागन तसं गाड्या दाखवतं. खरं सांगायचं म्हणजे सुलतानला घाटात गेल्यानंतर ना पब्लिकचं बिताड म्हणून ओळखलं जातं, तर काय सांगसान त्याच्याबद्दल? ज्यावेळेस झेंड्यामध्ये आजारी होता त्यावेळेस सुलताननी प्रत्येक घाटात जाईन त्या घाटात घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनल अशा प्रत्येक घाटात जिथे झेंड्याची कमी भासून नाही दिली तिथे सुलताननी ती आम्हाला कमी भासून नाही दिली. आता सुट्टीला तुम्ही असं नियोजन असतं, ज्यावेळेस तळामध्ये असतं बैल त्यावेळेस पब्लिकला पूर्ण बाजूला व्हायला सांगताय घाटामध्ये अलाउन्सर वगैरे, त्याबद्दल काय सांगता? जेवढं पब्लिक कमी राहील तेवढा बैल त्रास कमी देतो, जेवढं बैलावर पब्लिक झेटेल तेवढा बैल त्रास देतोय, झुपायला त्रास देतोय. तेवढा कसं असतं सुट्टी कशी करता तुम्ही? बैल आतापर्यंत झोपून ठेवलं नाही, बैल हा झोपणीवरतीच असतो त्याच्यामुळं बैल झोपायला जास्त त्रास देतो थोडा. आता मध्यंतरी बैल थोडा आजारी होता
तर आता कव्हर झालाय. आता जवळजवळ महिना दीड महिना गेला आमचा बैल आजारी होता. बैल खूप असा पाय दुखत होता, अजूनही दुखवतोय. आता त्याचे 2 गाठ झालेत. आता 9 नंबर फायनल झाली लिमगावला. एक सेपरेट डिलॅक्स भेटली त्याला आणि आता कानेवाडीत झोपला तेव्हा गाठाचा राजा झाला. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं पेठ येथे आलो आणि ब्रिजेश शेठ धुमाळ बैलगाडा संघटना यांच्या संपूर्ण धावणीचा इतिहास तुमच्याकडून ऐकायला भेटला. खऱ्या अर्थानं पुढे येणाऱ्या वाटचालीसाठी बैलगाडा शौकीन शेखर मोहिते या युट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने तर धन्यवाद तुम्हालाच म्हटलं पाहिजे, कारण की समाजात बैल पळवणं, गाड्याला येणं, इनाम येणं, नाव होणं हे जर जगापर्यंत पोहोचत असेल तर पुणे नगर जिल्ह्यातील सर्व व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असतील, त्याचबरोबर सर्व बैलगाडा शौकीन असतील, मी तुम्हाला धन्यवाद देतो शेखर मोहिते पाटील. कारण की तुम्ही वेळोवेळी कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्वार्थ नाही ठेवता येता, म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत ज्याची गाठाचा राजा होईल. म्हणजे असं नाही का तुम्ही फक्त आमच्याकडे येता, मानेच्या कितीतरी तुमच्या मुलाखती एवढ्या एवढ्या फेमस आहेत. खूप छान प्रश्न विचारता, सद्य परिस्थिती समाजापुढे मांडता आणि समाजाला खरं काय, चांगलं काय, काय घेतलं पाहिजे आणि काय सोडून दिलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने एक समाजाला एक आगळा वेगळा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याजोग्या गोष्टी समाजाला दाखवून देता. त्याबद्दल मी सुलतान झेंड्या, त्याचबरोबर मथुर, ब्रिजेश शेठ बैलगाडा संघटना, पैलवान खुशाल शेठ बैलगाडा संघटना यांच्या वतीने मी आपलं युट्यूब चॅनलचं आणि आपलं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो.